नमस्कार. आपण मागील व्हिडिओमध्ये आची मात्रा शिकलो. आज आपण शिकणार आहोत वेलांटी. वेलांटीमध्ये दोन प्रकार आहे, रस्व वेलांटी व दीर्घ वेलांटी. यांनाच रस्व वेलांटीला पहिल्या ईची मात्रा बोलतात हिंदीत आणि दीर्घ वेलांटीला दुसऱ्या ईची मात्रा बोलतात. ओके, सो इथे पहिली वेलांटी ही आहे ती डाव्या बाजूने असते आणि ती च प्लस पहिली वेलांटी, तर त्याचं काय बनला ची, आणि त्यापासून आपण काय बनवलं चिमणी हा शब्द. तसेच न प्लस दुसरी वेलांटी म्हणजेच दीर्घ वेलांटी, म्हणजेच हिंदीत ई ची मात्रा दुसऱ्या ई ची मात्रा, त्यापासून बनला नी, इथे बनवला चिमणी हा शब्द. ओके, मग रस्व व दीर्घ अशा दोन वेलांटी असतात, त्यांनाच हिंदीत पहिले ई ची मात्रा आणि दुसऱ्या ई ची मात्रा असे बोलतात. इथे वेलांटी असलेले शब्द आहेत दिवा, शिवा, निळा, निशा, कळी, नळी, पाटी, पाटी, दिवाळी, खिडकी, पिवळी, हिरवी. ओके, असेच काही शब्द ॲटलिस्ट 10 तरी शब्द तुम्हाला शोधायचे आहे आणि तुम्ही स्वतःच ते लिहायचे आहे आणि वाचायचे देखील आहे. त्यामुळे तुम्हाला रस्व वेलांटी कोणती आणि दीर्घ वेलांटी कोणती यातील फरक समजेल आणि वाचताना किंवा लिहिताना काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर तुम्हाला ह्या मात्राबद्दल काही शंका असेल तर कमेंट करा. ओके, आणि रस्व उकार आपण बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.